नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे अन्नपूर्णा स्तोत्रातील पहिला श्लोक आज प्रसारित होत आहे. नित्यानंदकरी वराभयकरी सौंदर्य रत्नाकरी निर्धूताखिल दोष पावनकरी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालेयाचल वंश पावनकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी. नित्यानंदकरी वराभयकरी सौंदर्य रत्नाकरी. आद्य शंकराचार्य यांनी इतकं सुंदर स्तोत्र रचलेलं आहे. ते म्हणतात, हे देवी अन्नपूर्णा माता, तू कशी आहेस? तर नित्यानंदकरी, सदोदित आनंद देणारी आहेस, भक्तांसाठी आनंददायक आहे. बरोबर आहे ना. आपण जेव्हा अन्न ग्रहण करतो त्याच्यानंतर आपल्याला समाधान वाटतं, आपल्याला आनंद होतो की आपलं आता पोट भरलेलं आहे, म्हणून ती सदैव आनंद देणारी अशी आहे. वराभयकरी. आणि आपण जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती पाहिलीत, प्रतिमा पाहिलीत, तर तिचे हात कसे आहेत? वर देणारे आणि अभय देणारे असे दोन हात आहेत. तिच्या हातातनं एक हात असा वरमुद्रेत, एक हात अभयमुद्रेत असा आहे. आणि सौंदर्य रत्नाकरी. रत्नाकर म्हणजे समुद्र. सौंदर्याच्या समुद्र आहेस तू. इतकी सुंदर दिसतेस देवी पार्वती माते. तू कशी आहेस? निर्धूताखिल दोष पावन करी. निर्धूत म्हणजे धुवून काढणं. काय धुवून काढतेस तू? अखिल दोष, प्राणीमात्रांचे, भक्तांचे सर्व दोष तू धुवून काढतेस. आणि पावन करी, भक्तांना पावन करतेस. तू कशी आहेस? प्रत्यक्ष माहेश्वरी. महेश्वर म्हणजे साक्षात शिवशंभू, त्याची अर्धांगिनी म्हणजे माहेश्वरी अशी तू आहेस. कारण काशी विश्वनाथाच्या देवळामध्ये ही अन्नपूर्णा माता ही पार्वतीच्या रूपात वसलेली आहे, म्हणजे शंकराची अर्धांगिनी आहे, म्हणून प्रत्यक्ष माहेश्वरी असं म्हटलेलं आहे. प्रालयाचल वंश पावन करी. अचल म्हणजे पर्वत, प्रालय म्हणजे बर्फ, हिम, हिमाचा पर्वत म्हणजे हिमालय, त्याचा वंश पावन करणारी. कारण पार्वतीचा जन्म हा हिमालयाच्या वंशात झालेला आहे. तिला हिमालय कन्या, गिरिजा, शैलसुता असं म्हणतात. या गिरिराज हिमालयाची जी कन्या आहे, म्हणजे जी बर्फाच्छादित हिमशिखरं आहेत, अशा या हिमालयाची जी कन्या पार्वती, तिने हा हिमालयाचा वंश पावन केलेला आहे. काशीपुराधीश्वरी. काशीपुरीची अधिष्ठात्री देवता आहेस. भिक्षां देहि. मी तुझ्याकडे भिक्षा मागतो. हे अन्नपूर्णा माता, मी तुझ्याकडे भिक्षा मागतो. तू कृपावलंबन करी म्हणजे आमच्यावर कृपा कर. माता अन्नपूर्णेश्वरी. हे अन्नपूर्णा माता, मी तुझ्याजवळ भिक्षा मागतो. तू आमच्यावर कृपादृष्टी ठेव. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.